आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपचं कॉल सेंटर सुरू करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे। गृहमंत्री अमित शहा आज या कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाच्या सर्व राज्यातील आयटी सेलचे नेते या बैठकीला उपस्थित असतील। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये लोगो लॉन्च करण्यात येणार आहे। तसंच आघाडीचा संयोजक ठरणार असून निवडणूक रणनीतीवर देखील चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे। इंडिया बैठकीसाठी मुंबईमध्ये आलेल्या राहुल गांधी यांचा रोड शो करण्यासाठी मुंबई काँग्रेसनं परवानगी मागितलेली आहे। माहीम स्टेशन ते टिळक भवन असा रोड शो करण्याचा राहुल गांधींचा विचार आहे। अद्याप याबाबत परवानगी मिळालेली नाही। महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। वरळीतील नेस्को सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होणार असून विभागवार या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय आणि या बैठकांमधून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। एनडीए संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असून त्याकडे दुर्लक्ष करा असे निर्देश देखील देण्यात आले। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, समता परिषद, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी विरोध केलाय। येत्या 2 आणि 3 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर भागात भिडे यांचे कार्यक्रम होणार आहेत आणि भिडे यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असून त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी या संघटनांनी केली आहे। ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्यानंतर सप्टेंबरही कोरडा जाणार अशी भीती व्यक्त केली जात असतानाच हवामान खात्यानं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यासह मध्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला किंचित का होईना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जातोय। यावर्षी देशभर अन्नधान्य आणि कडधान्यांची पेरणी योग्य प्रकारे झालेली नाहीये आणि मागच्या मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे। किरकोळ बाजारात तूर डाळ 160 ते 200 रुपये किलोनं विकली जात असून मूग डाळ आणि उडीद डाळीनं देखील 1.5 शतक पूर्ण केलेलं आहे। संपूर्ण वर्षभर महागाईचा आलेख वाढत राहण्याची शक्यता आहे। सप्टेंबरमध्ये देखील कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अशा स्थितीमध्ये खरीप हंगाम धोक्यात आलाय। दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचं उत्पादन घटण्याची भीती आहे। चांगला पाऊस न झाल्यास देशात धान, ऊस, डाळी, तेल, मूग, कापूस तसंच सोयाबीन यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वमालकीच्या जमिनींवरील इमारतीच्या पुनर्विकासावर देखरेख ठेवली जात नसल्याबाबत उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। तसंच या इमारतींच्या पुनर्विकासावर देखरेख ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्याचं किंवा नियमावली तयार करण्याचे आदेश न्यायालयानं महानगरपालिका प्रशासनाला दिलेले आहेत। राज्यातील आरोग्य सेवांचं बळकटीकरण करतानाच काही अभिनव योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागानं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी आदी अनेक मुद्द्यांवर आरोग्य विभागातील वरिष्ठ डॉक्टरांची पथकं आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि राजस्थान या 4 राज्यात पाठवण्यात आली होती आणि या समितीनं तामिळनाडूतील पायाभूत आरोग्य सुविधा तंत्रज्ञानाचा समन्वय, माता बाल आरोग्य, साथीच्या आजारांचं नियंत्रण याचाही आढावा घेतलाय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 दरम्यान पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे या वेळेमध्ये पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय MSRDCनं घेतलेला आहे। पावसाळा हंगामात बंद असलेली बोट सेवा प्रवाशांच्या सेवेमध्ये पुन्हा दाखल होते। बोट सेवा सुरू होणार असल्यानं अलिबागमध्ये पुन्हा पर्यटन बहरण्यास सुरुवात होणार आहे। पावसाळा हंगाम सुरू होण्यापूर्वी जून महिन्यापासून मांडवा ते गेटवे ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद केली जाते आणि त्यामुळे प्रवाशांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागतो। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नवापूर तालुक्यातील खतांच्या पुरवठ्यावरून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक यावरून सदस्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली। नवापूर तालुक्यातील खत विक्रेते हे लिंकिंगचा आधार घेत शेतकऱ्यांना युरियासोबत अन्य निविष्ठा घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप करण्यात आला। स्थायी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाईची मागणी केली। ऑगस्टमध्ये मुंबईतील 10,443 घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्काच्या रूपात 773 कोटी रुपये महसूल मिळालाय। मागील काही महिन्यांपासून मुंबईतील घर विक्री स्थिर आहे। साधारण 9,000 ते 13,000 या दरम्यान घरांची विक्री होत असून आता सणासुदीच्या काळात दसरा आणि दिवाळीमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ होईल अशी आशा बांधकाम उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे।
गणेश मंडळांना महावितरणाकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे आणि या जोडणीसाठी घरगुती वीज दर आकारण्यात येणार आहे। तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असं आवाहन महावितरणानं केलेलं आहे। गणरायाचं आगमन होण्यापूर्वीच त्याच्या मार्गातील ओव्हरहेड वायर आणि झाडांच्या फांद्यांचे अडथळे दूर व्हावेत यासाठी समितीनं ठाण्यातील वाघळ इस्टेट परिसरात सर्वेक्षण केलेलं आहे। यावेळी वायर आणि फांद्यांकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे। सर्व उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महापालिका, पोलीस यंत्रणा, वाहतूक विभाग तसंच एमएससीबी आदी सर्व यंत्रणांच्या समन्वयानं नियमांचं पालन व्हावं असे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेले आहेत। परळ वर्कशॉप आणि करी रोडमधील गणसंकुल कार्यशाळांमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती शनिवार आणि रविवारी मुंबई आणि मुंबई बाहेर जात असतात। यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते आणि वाहतूक कोंडी देखील होत असते। त्याच पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी परळमधील गौरीशंकर ते लालबाग जवळील चिंचपोकळी परिसरापर्यंत वाहतूक एकमार्गी करा आणि त्यामुळे आगमन मिरवणुकीसाठी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी होणार नाही अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडे केलेली आहे। वातावरणातील उष्मा वाढल्यानं वाशीतील एपीएमसी फळ बाजारात सीताफळाची आवक वाढलेली आहे। पावसानं दडी मारल्यानं सीताफळाला पुरेसं पाणी मिळत नसून उष्णतेमुळे सीताफळ लवकर पिकतायत, मात्र त्यामध्ये त्याची वाढ खुंटते आणि त्यामुळे एपीएमसी बाजारात 90% आकारानं लहान तर 10% आकारानं मोठ्या सीताफळ तिथे दाखल होत आहेत आणि त्यामुळे दर्जात्मक उत्पादनासाठी पावसाची प्रतीक्षा केली जाते। नवी मुंबई शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपन्यांमधून होत असलेल्या जल आणि वायू प्रदूषण विरोधात प्रदूषण मंडळानं कारवाईचा बडगा उगारलाय। जानेवारी 2023 ते 30 ऑगस्टपर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण 65 कंपन्यांवर प्रदूषण मंडळानं कारवाई केली आहे। नवी मुंबई शहराच्या पूर्वेकडे मोठी औद्योगिक वसाहत आहे आणि तेथे रासायनिक कंपन्यांमधून रासायनिक मिश्रित द्रव्य तसंच वायू सोडला जातो। मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतलेला आहे। रेल्वे स्थानकात प्रवाशांना अत्यावश्यक सर्व पंचतारांकित सुविधा देण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे। गेल्या 20 वर्षांच्या काळात दुसऱ्यांदा रेल्वे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला जाणार आहे। आर्थिक सक्षमतेचे AA+ स्टेबल मानांकन गेल्या 8 वर्षांपासून पटकावणारी नवी मुंबई महापालिका पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे। विकास कामांसाठी पालिकेनं MMRDA कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली आहे आणि आता पालिकेवर कोणत्याही संस्थेचं कर्ज नाहीये। पालिका प्रशासनानं मार्च 2023 पर्यंत 1300 रुपयांच्या ठेवी विविध बँकेमध्ये ठेवल्या होत्या आणि आता या ठेवींची रक्कम थेट 1750 कोटींवर पोहोचली आहे। पुण्याच्या नदी सुधार प्रकल्पाच्या कामाला सुरू होऊन 1.5 वर्षांचा कालावधी उलटलेला आहे। फक्त 30% काम पूर्ण झालं असल्यानं सप्टेंबरपर्यंत ठरलेल्या कालावधीनुसार काम झालं पाहिजे असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेले आहेत। पुणे शहरातील संवेदनशील वास्तूंच्या सुरक्षिततेसाठी पालिकेनं महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाकडून 100 सुरक्षा रक्षक घेतले असून ते रुजू झालेले आहेत। त्यात 5 सुरक्षा रक्षक बंदूकधारी आहेत। पाण्याच्या टाक्यांसह संवेदनशील ठिकाणी या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणार आहे। शहर परिसरात महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या अखत्यारीमध्ये 500 ते 600 आस्थापनं येतात। कळवा रुग्णालयाच्या आवारात 12 मजली वैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक रुपयाचा सुयोग्य पद्धतीनं वापर करून विशिष्ट कालमर्यादेमध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत। नागपूर या मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं देखील या मार्गावर स्लीपर कोच बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। सप्टेंबरमध्ये या बस सुरू होऊ शकतात अशी माहिती आहे आणि या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। पुण्याच्या परिवहन महामंडळाच्या बैठकीमध्ये स्वमालकीच्या 100 सीएनजी बस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दोन्ही महानगरपालिका पीएमपीला 100 बस खरेदी करून देण्यात येत आहेत। तसंच पीएमपीच्या मिळकती आणि डेपो येथे व्यापारी उद्देशानं विकसित करण्याचे पूर्ण अधिकार पीएमपीच्या अध्यक्षांना देण्यात आलेले आहेत। कृषी विभागातील पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। नारायणगाव इथे एका हायटेक नर्सरीमध्ये झेंडू आणि भाजीपाला रोपं तयार करण्याची माहिती घेण्यात आली। निरोगी रोपं, त्यांचं संगोपन, नर्सरीमध्ये पाणी आणि किडरोग व्यवस्थापन याचं प्रशिक्षण कृषी अधिकारी वर्गानं घेतलं।
आमदार रोहित पवारांनी पालकमंत्री दुष्काळी भागात फिरकले नसल्याची टीका केली होती आणि त्यावर आमदार जयकुमार गोरेंनी उत्तर दिलंय। रोहित पवार आणि शरद पवार यांनी दुष्काळ राहावा म्हणून प्रयत्न केले आणि त्यामुळे ज्यांनी या भागात कायम दुष्काळ राहावा अशी व्यवस्था केली त्यांनी दुष्काळाबद्दल बोलणं हास्यास्पद आहे अशी घणाघाती टीका जयकुमार गोरे यांनी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथील गौताळ अभयारण्यातून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनानं एका तरुणाचा जीव घेतलाय। खरं तर या घाटातून अवजड वाहनांना बंदी आहे आणि तरुणाचा झालेल्या मृत्यूमुळे वन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यातून दिसून येतोय। मालेगावात रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, साफसफाईचा उडालेला बोजवारा यासह इतर समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा महापालिकेजवळ आल्यानंतर तिथे कव्वाली गात धरणे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीला 28 राजकीय पक्षांचे एकूण 63 प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयकासंदर्भात चर्चा झाली। दरम्यान या संदर्भात आज इंडिया आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये समन्वय पदासाठी महाराष्ट्रातील 2 बड्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं नाव आघाडीवर असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याही नावाची चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांच्या नावाला महाराष्ट्र काँग्रेस, ममता बॅनर्जी, नितीश कुमार आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। इंडिया आघाडी तयार झाली, मात्र या आघाडीला कुठलाही अजेंडा नसल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। केवळ मोदी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन एकत्र आल्याचं ते म्हटलेत। तर राजकारणातलं दुकान बंद होत असल्यानं हे दुकान वाचवण्यासाठी एकत्र आल्याची टीका देखील त्यांनी इंडिया आघाडीवर केली आहे। मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक होते। दरम्यान भाजप युवा मोर्चाकडून उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। वीर सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या राहुल गांधींचं स्वागत केल्याप्रकरणी निषेध नोंदवण्यात आला। शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे। औसा इथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना पाऊस नाही, त्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती आणि त्यानंतर फडणवीसांनी अधिकाऱ्यांना फोन करत धारेवर धरलं। आपल्याला भारत देशाची सेवा करणारा भाजप आवडतो, मात्र शिंदे आणि अजित पवारांसोबतचा भाजप आवडत नाही। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान केलं असून त्यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून वाद पेटण्याची शक्यता आहे। खानापूर विटा मतदारसंघातून गोपीचंद पडळकरांनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय। शिवसेना आमदार अनिल बाबर यांचा हा मतदारसंघ आहे आणि यावरून आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे। शरद पवार 5 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार असून या पार्श्वभूमीवर पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। सागर पार्क मैदानावर पवारांची सभा होणार असून खडसेंनी सभास्थळी जात तयारीचा आढावा घेतलाय। इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी निधी दिला जाणार असून यासंदर्भात विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। अहमदनगरमध्ये लष्कराच्या केके रेंजसाठी 42,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे आणि यात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नसल्याची भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास विरोध होतोय, मात्र या संदर्भात दिल्लीमध्ये सर्वसमावेशक बैठक घेऊन तोडगा काढू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। अजित पवार मुख्यमंत्री बनतील या रामराजे निंबाळकरांच्या वक्तव्याची जयकुमार गोरे यांनी खिल्ली उडवली आहे। ज्याप्रमाणे शरद पवारांच्या पंतप्रधान पदाचं स्वप्न निंबाळकरांनी पाहिलं त्याचप्रमाणे हे स्वप्न असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। बुलढाण्यात येत्या 3 सप्टेंबरला शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू असून खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, संजय रायमुलकर यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन पाहणी केली आहे। रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। निवड झाल्यानंतर त्यांचं मुक्ताईनगरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय होण्याचे आदेश रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले। जळगावमध्ये कार्यकर्त्यांसाठी विशेष शिबिर आयोजित केलं होतं आणि यावेळी आठवलेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। धुळ्यामध्ये कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दिलेली आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती नेमण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यात लंपीचा संसर्ग वाढल्यानं पशुपालकांची चिंता वाढली आहे। दरम्यान संसर्ग केंद्राचं 5 किलोमीटरचं क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय। त्यासोबतच गुरांचा बाजार भरवण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे। धुळे, सिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील 13 गावात लंपीचा प्रादुर्भाव झालाय।
रत्नागिरीमध्ये महाप्रळ आंबेत पुलाच्या पिलरचा काही भाग कोसळलाय। गेल्या काही दिवसांपासून पुलाचं काम सुरू आहे आणि गणेशोत्सवापूर्वी पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे। चौगाव परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळालंय। मात्र नदी नाले ओढे अजूनही कोरडे असल्यामुळे पाणी टंचाई मात्र कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल दुमे यांचं निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे। विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करून धिंगाणा घातल्याचा आरोप विशाल दुमेंवर होता, तर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला होता, पण शासनाकडून मात्र त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं। नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सुरू असताना सभागृहाच्या आतील भागातील मोकळ्या पॅसेजमध्ये एक धामण जातीचा मोठा साप आढळून आला। त्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली होती आणि यावेळी सभागृहात असलेले जिल्हा परिषदेचे कर्मचारी तथा सर्पमित्र दिलीप जाधव यांनी तात्काळ धाव घेत सापाला पकडलं। बिबट्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। एका आजारी बिबट्याला तरुणाचं टोळकं त्रास देत आहे आणि हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाहीये। मात्र प्राणीप्रेमींकडून नाराजी व्यक्त होतीये। चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंगसाठी कोर्टानं परवानगी दिली आहे। ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालाय। साताऱ्यामध्ये पाटण तालुक्यातील कराटे गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला टाळं ठोकलं। गेल्या 5 वर्षांपासून शिक्षक नसल्यानं ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। कल्याणमध्ये हातगाडीवरून एक मृतदेह रुग्णालयामध्ये नेला जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय, तर दुसरीकडे मनपा रुग्णालयातील शववाहिनीचा वापर कागदपत्र नेण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलंय। बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून शववाहिनीची मागणी करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे, तर ही कागदपत्र ठेवलेलं वाहन शववाहिनी नसल्याचं मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये फरशी मैदानात ठेवलेल्या पाण्याच्या पाईपला अचानक आग लागली आणि आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी तपास सुरू आहे। सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नालसाब मुल्ला हत्या प्रकरणी 13 संशयित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान अजूनही 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।